इथे एक असाइनमेंट दिलेली आहे ई-वे बिलची, ते आपण समजावून घेऊया. ई-वे बिलसाठी प्रथम तुम्हाला लॉग इन केलं असेल तर हे ॲक्टिवेट झालेलं असेल. ई-वे बिल पोर्टलवरती जाऊया. डायरेक्ट आपण पोर्टलवरती गेलो. पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे तुमच्या GSTNने. हे GSTने आपण लॉग इन केलं, कॅप्चा टाकला आणि लॉग इन बटनावरती क्लिक केलं. आता इथं पहिलंच ऑप्शन आहे इथं जनरेट न्यू. तर आपण न्यू बटनावरती क्लिक करूया. इथे दिलं आहे बघा आउटवर्ड सप्लाय आहे. सिनेरिओ दिलं आहे वर्मा ट्रेडर्स नावाने. आपण 40 ऑफिस चेअर्स गुप्ता फर्निचर यांना विकलेले आहेत आणि दोघांचे GST नंबर दिलेले आहेत, दोघांचा पत्ता दिलेला आहे, इनवॉइस नंबर दिलेला आहे. ते सगळे ते टाकूया. आउटवर्ड सप्लाय घेतला, डॉक्युमेंट सप्लाय डॉक्युमेंट टाईप घेऊया आपण, टॅक्स इनवॉइस घेऊया, डॉक्युमेंट नंबर इनवॉइस नंबर असेल तो तिथं टाकूया. इथे इनवॉइस नंबर दिलेला आहे तो मी टाकतो, कॉपी आणि पेस्ट केलं. त्याच्यानंतर तारीख दिलेली आहे 5 एप्रिल, आपण 5 एप्रिल निवडूया. रेग्युलर घेऊया. इथं बिल फॉर्म इथं बाय डिफॉल्ट नाव आलेलं आहे, ज्याचं लॉग इन आहे त्याचं नाव येणार आहे. इथं आपण काय करूया, वर्मा ट्रेडर्स लिहूया. इथं मी वर्मा ट्रेडर्स लिहितो. पत्ता लिहा. इथं पत्ता पुणे दिलेला आहे, मी वडगावकडून इथं पुणे लिहितो. त्याच्यात बिल टू आपल्याला पाठवायचा माल गुप्ता यांना पाठवायचा आहे, गुप्ता फर्निचर. आपण पार्टीचं नाव लिहूया, गुप्ता फर्निचर आहे. त्यांचा GST नंबर पण दिलेला आहे, तो कॉपी करूया. त्याचा पत्ता दिलेला आहे नाशिक, बाकीच्या डिटेल्स दिलेले नाहीत, मी नाशिकच देतो पत्त्यामध्ये. पिनकोड लिहावा लागेल मला. स्टेट घेऊया महाराष्ट्र. तर अशा पद्धतीने आपण पार्ट ए पूर्ण करत आहोत. प्रोडक्टचं नाव दिलेलं आहे, आपल्याला दिलेलं आहे ऑफिस चेअर दिलेलं आहे, तर मी ते लिहितो ऑफिस चेअर. डिस्क्रिप्शन लिहूया आपण फर्निचर. HSN कोड दिलेला आहे तो लिहूया 9401. क्वांटिटी दिलेली आहे 40. तर पार्ट ए पण पूर्ण भरलेला आहे. इथं जी माहिती होती तीच माहिती सगळी लिहिलेली आहे आपण. त्याच्यानंतर इथं ऑफिस चेअर लिहिलं, फर्निचर लिहिलं, HSN कोड दिलेला होता तो लिहिलेला आहे, क्वांटिटी लिहिलं, व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू 2 लाख दिली होती ती इथं लिहिली आपण, जी CGST HST लिहिलं 99%. त्याच्यानंतर आणखी काय आयटम असेल तर प्लस साईनवरती क्लिक करता आलं असतं, पण सध्या हे महत्त्वाचं आहे की माझं 2,36,000चं बिल आलेलं आहे, 18,000 CGST HST आलेलं आहे आणि टोटल टॅक्सेबल अमाऊंट 2 लाख आहे. तर इथं मॅच झालं तर पार्ट ए इथं आपला संपतो. हे उदाहरण आपण स्किल टॅप्रोच्या टॅक्स सिम्युलेशन सूट या वेबसाईटवरून सोडवत आहोत. यामध्ये GST आणि इन्कम टॅक्स या दोन्ही विषयांचे पूर्ण सिम्युलेशन आहे. अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत प्रत्येक गोष्ट तुम्हाला गव्हर्नमेंट पोर्टलप्रमाणे प्रॅक्टिस करण्यासाठी उपलब्ध होते. त्यासाठी लागणारी सर्व डिटेल्स या खाली दिलेल्या वेबसाईटवरती तुम्हाला पाहता येईल. वेबसाईटला व्हिजिट करा आणि अधिक माहिती मिळवा. अगदी 99 रुपयापासून प्लॅन सुरू होत आहे. अधिक माहितीसाठी किंवा डेमोसाठी आम्हाला संपर्क करा. आता पार्ट बी कडे जाऊया. पार्ट बी साठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इथं दिल्यात का बघा, आणि आता काही डमी इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकता येईल. तर ट्रान्सपोर्टचं नाव दिलेलं आहे साई लॉजिस्टिक म्हणून दिलेलं आहे. ID दिलेला नाही आहे, मी डमी टाकतो. अंतर दिलेलं आहे 210 किलोमीटर, ते 210 लिहूया इथं. त्याच्यानंतर बाय रोड लिहूया. व्हेकल नंबर दिलेला आहे तोही मांडतो मी. व्हेकल नंबर कॉपी पेस्ट केला मी इथं. ट्रान्सपोर्टचे डॉक्युमेंट वगैरे काय असेल ते लिहा. तारीख आपण 5 एप्रिल घेतली होती, 5 एप्रिल. त्याच्यानंतर डॉक्युमेंट नंबर असेल तर लिहा, मी लिहिलं काहीतरी. आणि अशा पद्धतीने तुम्हाला फक्त सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचं ई-वे बिल आता पूर्ण तयार झालेलं असेल. त्या पद्धतीने तुम्हाला ई-वे बिल मिळेल, त्याचा QR कोड मिळेल, त्याचा नंबर मिळेल, त्याची तारीख आहे. त्याच्यानंतर जनरेटर कोणी केलं त्याचं नाव पण दिसेल तुम्हाला. व्हॅलिडिटी दिसते बघा, तुम्हाला 2 दिवसाची व्हॅलिडिटी मिळाली. 210 किलोमीटर असल्यामुळं नॉर्मली 200 किलोमीटरसाठी 24 तासाची व्हॅलिडिटी असते, पण 200पेक्षा जास्त अंतर वाढलं की व्हॅलिडिटी वाढते. तर व्हॅलिडिटी त्यामुळे वाढलेली आहे. हे सगळ्या डिटेल्स याची प्रिंटआउट काढून आपण ई-वे बिलसाठी देऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण पहिली असाइनमेंट पूर्ण केलेली आहे. पुढच्या असाइनमेंटमध्ये आपण अपडेट पार्ट बी करूया. समजा व्हेकल ब्रेकडाऊन झालं किंवा एक्सटेंडेड व्हॅलिडिटी, आपल्याला व्हॅलिडिटी वाढून हवी असेल, किंवा पुढे आपण इंटरस्टेट सप्लाय पण समजून घेऊया, किंवा कॅन्सल एखादा ई-वे बिल आपल्याला कॅन्सल करता येईल का,
ते पाहूया, किंवा आपण EVBL प्लस जॉब वर्क ॲडव्हान्स लेवलला सुद्धा या गोष्टी, तर सगळ्या गोष्टी आपण EVBLमध्ये शिकणार आहोत. अशा 4 असाइनमेंट तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या प्रॅक्टिकली तुम्हाला सोडून पाहायच्यात. धन्यवाद.